आज आपण बनवतोय मस्त झटपट चमचमीत असा सोपा मसाले भात। नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा मसाले भात रेसिपी दाखवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे वाडा कोलम तांदूळ घेतलं आहे अर्धा किलो, एक बटाटा चिरून घेतलाय, 2 ते 3 चमचे मसूर डाळ, 1 वाटी इथे फ्रोझन ग्रीन पीस घेतलेले आहे, 2 कांदे चिरलेले, तमालपत्र, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेतले आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। ही तयारी जर आधी केली तर मसाले भात झटपट होतो। तर गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे आणि 4 ते 5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे। तर तेलाच्या किटलीतील जी पळी असते त्याने 4 ते 5 पळी तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतो। आता इथे मी तमालपत्र टाकले आणि कढीपत्ता टाकलेला आहे। कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहे, मध्ये एक चीर मारून 4 मिरच्या टाकलेल्या आहेत मी। आता त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता याना चौकोनी आकारात चिरलेला कांदा टाकलेला आहे। नेहमी आपण उभा चिरून टाकतो कांदा, या भाताला मी ना असं चौकोनी चिरून टाकलेला आहे। एक वेगळीच चव येते। कांदा चौकोनी चिरला तर वेगळी चव येते, उभा चिरला तर वेगळी चव येते। तर आता कांदा चांगला परतून घ्यायचा। आता कांदा परतत आल्यावर त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे। आलं नाही टाकणार मी, फक्त ठेचलेला लसूण टाकलेला आहे। खूप सोपा आहे हा भात आणि चवीला खूप छान लागतो आणि नेहमीपेक्षा करण्याची पद्धत वेगळी आहे थोडीशी, म्हणजे आपण वेगळा मसाला वगैरे वापरणार आहोत, त्याच्यामुळे हे सोपा आहे आणि चवीला पण खूप छान होतो हा भात। तर आता हे चांगलं परतलंय, कांदाही लालसर झालेला आहे। आता टोमॅटो टाकायचा आहे। तर इथे मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला होता, लाल टोमॅटो। आता टोमॅटो चांगला मऊ करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि एक पूर्ण ही पुडी आहे ना मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे, सुहाना बिर्याणी मसाला। संपूर्ण पॅकेट वापरले 5 रुपयाचं। आता मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण हळद, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला वापरलाय, सुहाना बिर्याणी मसाला। आता आहे ना डाळ आहे ना आधी भिजत नव्हती घातली, आत्ताच लगेच म्हणजे धुतली आणि लगेच टाकलेली आहे। आधी भिजत ठेवली नव्हती, 2-3 चमचे मी मसूर डाळ टाकली। आपण बटाटा चिरून ठेवला होता काळा पडू नये म्हणून पाण्यात, तर तो चिरलेला बटाटा सुद्धा निथळून घेतलेला आहे। आता हे जे ग्रीन पीस आहे, फ्रोझन ग्रीन पीस, ते पण टाकलेले आहे। 1 वाटी घेतलंय मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे चांगलं मसाल्यामध्ये परतलं की मग धुवून निथळून घेतलेला तांदूळ टाकायचा आहे। तांदळातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि तांदूळ मी आधी भिजत घातला नव्हता, आत्ता मसाला परतत असतानाच लगेच धुतला आणि लगेच निथळून घेतलेला आहे, आधी भिजत ठेवलेला नव्हता। तर आता तांदूळ निथळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला या ना मसाल्यामध्ये तांदूळ चांगलं परतून घ्यायचे। जर पाणी असेल ना तर व्यवस्थित परतता येत नाही, म्हणून पूर्णपणे निथळून घ्यायचे। वरनं मी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे तांदूळ, म्हणजे छान मसाले भात होतो। आणि आता वरनं आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आता चांगलं तांदूळ परतायचं। आता तांदूळ चांगलं परतून झाले, याच्यामध्ये मी तांब्या ते सव्वा तांब्या, म्हणजे 1 तांब्या आणि अर्धा ग्लास पाणी टाकले आणि वरनं पुन्हा थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता या स्टेजला आहे ना मीठ थोडंसं चाखून बघायचं, जर कमी वाटलं तर अजून टाकायचं आणि हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये तूपसुद्धा टाकू शकता वरनं। तर आता मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ना आता आपल्याला आहे ना कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या। हलकीशी उकळी आली ना की मग झाकण लावून मोठ्या गॅसवर, मीडियम ते मोठ्या गॅसवर आहे ना आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकर उघडायचा। तर तुम्ही पाहू शकता आपला छान मसाले भात तयार झालेला आहे। तर आता हे वाटाणे वगैरे सर्व वर आलेलं आहे, ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर खूप छान सुगंध सुटलेला आहे, मस्त आपला चमचमीत असा झटपट सोपा आणि नेहमीपेक्षा वेगळी चव होती या भाताची, कारण आपण याच्यामध्ये मसूर डाळ वापरलेली आहे। तर खूप छान चव लागते, तुम्ही एकदा करून पहा। हे पहा किती छान सुटसुटीत असा आपला मसाले भात तयार झालेला आहे। तर या मसाले भातासाठी कोलम तांदूळ वापरलेला आहे मी, त्यामुळे छान सुटसुटीत झालेला आहे। वाडा कोलम तांदूळ वापरायचं, चव छान होते त्याने। आता जास्त भूक नसेल तर आपण मसाले भात करतो ना एकदम सोपा, कंटाळा आला असेल ना स्वयंपाकाचा तर अशा पद्धतीने सोपा मसाले भात करायचा, खूप छान लागतो आणि झटपट बनतो। आता मी वरनं कोथिंबीर टाकलेली आहे आणि ओलं किसलेलं खोबरं टाकलेलं आहे छान दिसावं म्हणून। तर मस्त चमचमीत झटपट असा सोपा मसाले भात तयार झालेला आहे, तुम्ही करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।